नमस्कार मित्रांनो. खास मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी टाकतोय, की मला जो खूप त्रास झाला आहे ना, त्याच्यासाठी टाकतोय. माझ्याकडं ज्या Forceच्या गाड्या आहेत ना, त्याच्यासाठी टाकतोय. माझ्याकडं Forceच्या Arvenia आहेत, टेम्पो ट्रॅव्हलर आहेत आणि ती ज्याची जी सर्व्हिस आहे ना Force कंपनीची, त्याच्यासाठी खास मी हा व्हिडिओ बनवतोय. आणि व्हिडिओ बनवण्यामागे एकच कारण होतं, की जे कंपनीकडनं इतका त्रास होतोय, की मी जर इतक्या गाड्या घेतल्या त्यांच्या आणि सर्व्हिस त्यांच्याकडनं शून्य आहे. म्हणजे गाडी एखादी ब्रेकडाऊन झाली तर सर्व्हिस मिळत नाही. त्याच्याचबरोबर आपण एखादी गाडीचं स्पेअर पार्ट मागितले म्हणजे Arveniaचे कुठलेच स्पेअर पार्ट यांच्याकडे अवेलेबल नाहीयेत. कुठलाच पार्ट अवेलेबल नसेल तर गाड्या यांनी मार्केटमध्ये विकायला काढल्याच कशा काय? त्याचबरोबर मागच्या 6 महिन्यापूर्वी माझ्या गाडीची बॅटरी खाली निघून पडली होती. ती बॅटरी मला आजपर्यंत वॉरंटीमध्ये भेटली नाही. देतो, करतो असं झालं. त्याच्यानंतर एक 5-6 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक गाडी माझी टेम्पो ट्रॅव्हलर 6 महिन्यापूर्वी घेतलेली ब्रेकडाऊन झाली. त्याच्यामध्ये लोकं चालली होती उज्जैनला. ती लोकं दुसरी गाडी अक्षरशः करून गेले. माझी गाडी तिकडनं कारण तिचा प्रॉब्लेम होता, की ती गाडी पिकअप घेत नव्हती. मग मी कस्टमर केअरला कॉल केला. कस्टमर केअरसोबत बोललो. त्यांनी मला एक नंबर दिला तिकडच्या शोरूमचा संभाजीनगरच्या. तर त्यांनी सांगितलं, की गाडी इथे घेऊन जर गाडी चालत नसेल, तर कशी काय घेऊन जाणार तिकडं? बरं ठीक आहे. तिकडून झाल्यानंतर ती गाडी कशीतरी घेऊन आम्ही अहिल्यानगरला आलो. अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर ते म्हणले, "आहे आमच्याकडे पार्ट, ₹6,000 लागतात." जर 6 महिन्यात गाडीची वॉरंटी होती. मग आम्ही म्हटलो वॉरंटीसाठी. तर ते नंतर म्हटले, की "आता आमच्याकडे पार्ट नाहीये. तुम्ही जिकडनं गाडी घेतली सिद्धार्थ मोटर तिकडे जावा. तिकडेच तुम्हाला वॉरंटीमध्ये मिळेल. आमच्या इकडे असेल तर तुमच्याकडे तुम्हाला पेड करावं लागेल." यांनी स्पष्ट सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी ती गाडी घेऊन मी महालक्ष्मी मोटर्सला आलो पुण्यामध्ये. महालक्ष्मी मोटर्सला लावली गाडी. ती गाडीला 5 ते 6 दिवस झाले त्या कामासाठी. अजून पार्ट येतात. आम्ही वॉरंटीमध्ये टाकलंय. म्हणजे एकदम भंगार सर्व्हिस. त्याच्याबरोबर Arveniaचा इतका मोठा प्रॉब्लेम, की गाडीचे पार्ट नाहीयेत. गाड्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. जी लाईट लागणे, खूप वेळा त्रास होणे. लोकांना इतका त्रास होतो, की गाडी कधी पण ब्रेकडाऊन होते. ब्रेकडाऊन झाली तर ह्यांच्याकडे शून्य सर्व्हिस आहे. म्हणजे रात्रीची गाडी एखादी ब्रेकडाऊन झाली, तर तुम्हाला जंगलात ब्रेकडाऊन झाली, कुठं ब्रेकडाऊन झाली, तर त्यांचा कोणताच माणूस येत नाही. तुम्ही कस्टमर केअर सोबत जरी कॉल केला, स्पष्ट सांगतात ते, की तुमची गाडी क्रेन लावून घेऊन या. जर क्रेन लावून घेऊन यायची असेल, तर आपण गाड्या ह्या क्रेन लावून घेऊन येण्यासाठी घेतल्यात का? हे लक्षात ठेवा. सर्वात मोठं इतकी भंगार कंपनी आणि फ्रॉड कंपनी, फोर्स कंपनी, की माझं आपल्या रोड परिवहन मंत्र्यांना एक निमंत्रण आहे. खास विनंती आहे त्यांना, की तुम्ही जर ह्या भारतातली कंपनी आहे, फोर्स कंपनी म्हणून तुम्ही तिला मोठं करायचं म्हणून तिचं काही मनमानी म्हणजे त्यांची सर्व्हिस शून्य म्हणजे तुम्ही त्यांना ब्रेकडाऊन शून्य असेल, सर्व्हिस शून्य असेल, तरी तुम्ही त्यांना एवढं हे करताय. जर सर्व्हिस ह्या कंपनीची शून्य आहे, तर सर्व्हिस कुठेच देऊ शकत नाही. रात्री जर गाडी कुठली ब्रेकडाऊन झाली, तर त्यांना ते सर्व्हिस देऊच शकत नाही. तिथं म्हातारी लोकं असतात, मुलं असतात लहान, लेडीज असतात, रस्त्यावरती उभं राहतात. जर सर्व्हिस येत नसेल, नवीन गाड्या जर ह्यांच्या बंद पडत असतील आणि बॅकअप काहीच नसेल, तर अशा कंपनीला तुम्ही बॅन केलं पाहिजे. भारतातून यांना हद्दपार केलं पाहिजे. या कंपनी तुम्ही दुसरी कंपनी चांगली शोधा. पण ह्या कंपनी विरुद्ध लोकांनी खूप रोष केलाय, पण असं नाही झालं पाहिजे. एवढीच विनंती होती. तुम्ही पण हा व्हिडिओ जास्त शेअर करा, की ज्यांच्याकडून ह्या कंपनीच्या वरती मोठी कारवाई झाली पाहिजे. लोकांना ह्या येड्यात काढतात आणि काही लोकांना म्हणजे आता त्यांना एकतर दुसऱ्या द्यायला गाड्या दुसरा कोणीही कॉम्पिटिटर नाहीये. त्याच्यामुळं कशाही गाड्या विकायच्या, लोकांबरोबर कसं खेळायचं आणि बस एवढंच बस देतो, करतो, काहीच होत नाही. म्हणजे सर्व्हिस म्हणजे एकदम शून्य. गाडी विकली, विकत घेण्याआधी खूप गोड बोलायचं. गाडी विकल्यानंतर काही देणं-घेणं नाही. गाडी बंद पडो, नाहीतर काय करू. फोर्सच्या सर्व गाड्या, फोर्सची Arvenia तर सगळ्यात भंगार गाडी आहे. एवढंच. मित्रांनो हा व्हिडिओ जास्त शेअर करा. कंपनीपर्यंत पोहोचू द्या. सरकारपर्यंत पण पोहोचू द्या. एवढीच धन्यवाद.